नाही बघा, ज्या प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने यावेळेस लक्ष देऊन सगळे निवडणुकी लढतोय, तर काही लोकांचं पोट दुखणं साहजिक आहे. आणि मला असं वाटतं की बोंडेकरी कुठेतरी आता त्यांना काही नवीन पद मिळालं तर काहीतरी परफॉर्म करण्याचा ते प्रयत्न करतात आहे. पण त्यांनी हे विसरू नये की मागच्या वेळेस ते भारतीय जनता पार्टी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच भरोश्यावर निवडून आले होते आणि ते आमदार झाले होते. आपण जर बघितलं तर साकोलीमध्ये अनेक शिवसेनेनी भाजपमध्ये प्रवेश केला, मग लाखनीतल्या काय कार्यकर्त्यामध्ये शिवसेनेत प्रवेश केला. सध्या का भंडारामध्ये प्रवेशावरून शीतयुद्ध सुरू आहे का? नाही बघा, असं आहे की ज्या ज्या लोकांना जिथे जिथे जायचं आहे ते त्या त्या पक्षात काम करू शकतात. आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोकांचा प्रवेश सुरू आहे. काही लोकांना आम्ही निष्कासित केले होते, ते लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक जणाला आपलं स्वातंत्र्य आहे, ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतं. बंडखोर यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे, पण काही प्रमाणात अंतर्गत विरोधही आहे असे सांगण्यात आलं का जर आपण नाही घेतलं तर दुसऱ्या पक्षाच्या जागी. कसं पाहता तुम्ही आज प्रवेश होणार? नाही, मी तर आपल्याला आधीच सांगितलं की मोठ्या पक्ष जसं जसं पक्ष मोठं होतात अनेक लोक नवीन लोक त्यात येतात आणि नवीन जुने मिळून पक्ष संघटना वाढवण्याचं काम करतात. माननीय मोदीजींना प्रभावित, माननीय फडणवीस साहेबांना प्रभावित अनेक लोक, अनेक नेते पक्ष सोडतात आणि कुठेतरी काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्ये निराशा ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात, कारण त्यांच्या नेतेकडे कुठे विजन नाही आहे, पुढे काय करायचं हे कोणाला ते दृष्टीने झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचं कोणी पक्षात आलं तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, स्वागतच आहे. काही नेत्यांमध्ये म्हणजे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे की अजूनही निधी मिळत नाही, त्यावर एकनाथ शिंदेनी आश्वासन दिलं सगळ्यांना निधी मिळेल. आणि बघा, असं आहे की सुरुवातीला काही निश्चितच आतापर्यंत अनेक लोक मतदारसंघात निधी दिली नाही, पण ते देणार आहे. आणि अनेक मतदारसंघामध्ये कामंही सुरू आहेत, जुनेही कामं जे प्रत्येक विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि यावर्षी नवीन कामांना निधी मिळणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.